ज्ञानेश्वरी पठण अध्याय 3 ओव्या 101 ते 120 श्लोक 12 ते 13। इष्टान भोगान विवो देवा दास्यन्ते यज्ञभाविका तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भोक्तेस्तेन एव स। तैसे सर्व सुखे सहित दैवाची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी। ऐसे समस्त भोगभरित होवाल तुम्ही अनारत जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा। का झाल्या सकळ संपदा नो अनुसरेल इंद्रिय पदा लुब्ध होऊन या स्वाधा विषयांची या। तेही यज्ञ भाविकी सुरी जे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो। अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे। विमुख होईल गुरु भक्ती आदर न करी अतिथी संतोष ने दिल ज्ञाती आपुलिये। ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलेपणे प्रमत्तो केवळ भोगासक्तो होईल जो। तया मगा पावथोर आहे जेणे ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्त ही न लाहे भोग भोगो। जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासो न करी कानी दैवाच्या घरी न राहे लक्ष्मी। तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला। जैसा दीपा सवे अर्पला प्रकाशु जाय तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे। ऐका प्रजा हो हे पुढे विरची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळकुट दंडिल चोरू म्हणून हरिल सर्वत्व तयाचे। मग सकळ दोष उद्भवते दिवसोनी घेती तयाते रात्री समयी स्मशानाते भूते जैसी। तैसे त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात कितुके तेथेची वसे। ऐसे होय तया उन्मत्ता मगन सुटे बापा रुदनाता कल्पांती हे सर्वथा प्राणीगण हो।
मनोनी निजवृत्ती हे न सांडावी, इंद्रिये बळणे देवी, ऐसे प्रजा ते शिकवी, चतुराननु जैसे जलचरा जळ सांडे, आणि तक्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे, विसंबू नये. म्हणून तुम्ही समजती, आपुलालिया कर्मी उचिती, निरत होवावे पुढत पुढती, मणिपत असे. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषयी, भुंजते ते त्वघं पापा, ये पश्यन्त्या म कारणात्. देखा विहित क्रियाविधी, निर्हेतुका बुद्धी, जो असतीये समृद्धी, विनयोग करी. गुरु गोत्र अग्नि पूजी, अवसरे भजे द्विजी, निमित्तादिकी यजी, पित्रोद्देशे राम कृष्ण हरी.